आवाज सर्वसामान्यांचा। राज्य जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेली तसेच तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या उमेदवाराचा मताचा टक्का वाढवण्यासाठी कस लावून आतोनात प्रयत्न केलेली माढा लोकसभा निवडणुकीची लढत चर्चेची आणि चुरशीची ठरली। या निवडणुकीत महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील तब्बल 1,24,500 मतांनी झाडून विजयी झाल्यानं कातर खटावसह खेड्यापाड्यातील कार्यकर्त्यांची चांगलीच बॅटरी चार्ज झालेली दिसून येते। माढाची लढाई एवढी सोपी नव्हती, परंतु महाराष्ट्रात जे काही राजकारण झालं ते जनतेला बिलकुल मान्य नव्हतं। विद्यमान सरकारवर शेतकरी वर्ग, महिला, युवक प्रचंड नाराज होते। जनतेने अगोदरच ठरवलं होतं, त्यामुळे महाराष्ट्रात हा बदल दिसून आलाय। आता सावध झाले आहे, त्यामुळे स्थानिक नेत्यांना पवार साहेब आणि जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनानं अचूक नियोजन करून जास्तीत जास्त पक्षाचे आमदार निवडून आणण्याचं काम करावं लागणार आहे। महाराष्ट्राच्या जनतेच्या विचाराला एक वेगळी कलाटणी देण्याचं काम आणि शरद पवारांच्या विचाराबरोबर आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे, ही भूमिका उघडपणे विजयसिंह मोहिते पाटील यांनी घेतली आणि माढा लोकसभा मतदारसंघात एक वेगळं चित्र निर्माण केलंय। माढा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे हुकमेक्का धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवलाय। तुतारीचा मताचा टक्का मोठ्या फरकाने वाढवणारे तळागाळातील खेड्यापाड्यातील कार्यकर्ते आपला आनंद चौकात फटाके तुतारी वाजवून गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष साजरा करताना दिसतायत। मानखटाव तालुक्यातील मातब्बर नेत्यांनी हे दावे बाजूला ठेवून वज्रमूठ एक केली होती। माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचा दारुण पराभव करण्यासाठी सर्व पक्षांचे नेते कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीची फळी मजबूत केली होती। उद्धव ठाकरे गटाचे शेखरभाऊ गोरे, काँग्रेसचे रणजितसिंह देशमुख, नंदकुमार मोरे, सुरेंद्र गुदगे, अनिलभाऊ देसाई, प्रभाकर देशमुख यांनी खेड्यापाड्यात कोपरा सभा घेत भाग पिंजून काढला होता। यावेळी प्रत्येक कार्यकर्त्यांची बॅटरी चार्ज करण्यासाठी आतोनात प्रयत्न केल्याचं दिसून येत होतं। यावेळी शेखरभाऊ गटाचे तानाजी शेठ बागल, राष्ट्रवादी जिल्हा युवक अध्यक्ष मकरंद बोडके, तेजस बागल, संतोष दुबळे, सुशील तरटे, धनाजी दुबळे, प्रशांत पाटील, नितीन शिंगाडे इतर मावळ्यांनी कात्रेश्वर चौकात एकत्र येऊन आनंद उत्सव साजरा केला। पाहूया स्पेशल ग्राउंड रिपोर्ट। तर आता तुम्हाला काय वाटतं, आता माडामध्ये तुतारी वाजली काय, म्हणजे कशामुळे बदल? आता तसं आपल्याला ह्यांच्या कर्तव्य कमळ पडलं, ह्यांचं शेतकऱ्यावर लक्ष नाही, शेतकऱ्यावर लक्ष नव्हतं। अच्छा, काय शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे काय, महागाईचं प्रमाण राहिलं नाही, शेतकऱ्याच्या मालाला दर योग्य मिळत नाही। महागाई शेतकऱ्याच्या मालाला दर नव्हता। हो नाही, आणि ह्यांच्या वस्तूला भरपूर महागाई होत चालली। कुठल्या वस्तूला त्यांच्या काय, कुठल्या वस्तूला महागाई होत चालली त्यांच्या? खत म्हणा, बियाणं म्हणा, औषध म्हणा, अच्छा, खत, बियाणं, गॅस म्हणा, गॅस, हे असं वाढत चाललं। आणि जिकडे जाईल तिकडे ह्याने ऑनलाईनची पद्धत चालू केली, ऑनलाईन पद्धत चालू। एक उतारा काढायला शेतकऱ्याला घेतलं तर 30 रुपयाला जातोय। अरे बाप, हां, ह्याच्यामुळं शेतकरी जास्त कंटाळले नाही ह्या पक्षाला। अच्छा अच्छा अच्छा, तर शेतकऱ्याला वाटलं काहीतरी बदल करावा, त्यामुळं माढा लोकसभामध्ये तुतारी आपली सीट बसवायचा असा जनतेने विचार केला। जनतेनं आपलं म्हणजे कौल दिला तुतारी। मग आता पुढं पंतप्रधान कोण होतंय कोण नाही ते पुढचं ते काय म्हणजे वरचा भाग आहे, वरचा भाग आहे का? अच्छा अच्छा। असा आता इथं काय मशागत चालली का? हो नाही, जरा मका पेरली। अच्छा अच्छा। म्हणलं आता पाऊस म्हणजे विहिरीला पाणी नाहीच, पाणी पण पाऊस जर पडला तर राहिले तर आपले जनावर। अच्छा अच्छा अच्छा। कालचा पाऊस वगैरे झाला इकडं काय? नाही रे, थोडं झालं की, थोडा पाऊस झाला। हां, थोडं झालं आपलं, भरपूर नाही। बरं, आता काय माडामध्ये तुतारी वाजली, काय तुमचं मत आहे? काय कसं काय बदल एवढा झाला? पाण्याचा प्रश्न पाहिजे, पाणी आपल्याला मिळावं बस। पाण्याचा प्रश्न आहे। पाण्याचं बाकी शेती विषयाला काय? हा, शेती विषयाला पाणी, शेती विषयाला पाणी नाही। पाणीच नाही तर। अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हाला वाटत होतं का माडामध्ये तुतारी वाजल अगोदर? असं वाटलं आम्हाला, अगोदर वाटलं होतं मला। अच्छा अच्छा अच्छा। किती टक्के मतदान झालं इथं पळसगावमध्ये? तसं बघा, मतदान टोटल 715 का काय झालं, 715 झालं। अच्छा, त्यातलं 100 मतदान तुतारी जास्त, तुतारीनं मग 100 मतदान केलं। अच्छा अच्छा अच्छा। मग काय आता सरकारविषयी काय तुमचं? आता सरकार परत भाजपच येतं, काय तुमचं मत आहे? वरचं काय आपण सांग कोणी काही ना, पण आपलं जे आलेत त्यांनी थोडं सगळीकडे लक्ष द्यावं बस, बाकी काय। अच्छा, कोणी काय येणार पण लक्ष द्यावं, आणि आता फरक पडेल असं वाटतंय। फरक पडेल बाकी काय दावा? हां हां, म्हणून म्हणणारच घे काय फरक? मागच्या वेळी काय म्हणजे बदल काय होता? बदल म्हणजे काय, मागच्या वेळी चांगलं झालं, पण त्यांनी 5 वर्ष इकडे भागाला तोंडच लावलं नाही, तोंड जाऊ। हा, त्याच्यामुळे कोण म्हणजे खासदार कोण काय कोण असेल ठराविक लोकांना माहित होतं, पण बाकीच्या बायका माणसांनी वगैरे। अच्छा 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 अच्छा।
काय आता तुम्हाला ह्या 5 वर्षात म्हणजे काय आता म्हणजे तुमची अपेक्षा काय आहे सरकारकडून आता अपेक्षा काय तुमची सरकारकडून नाही महागाई गॅस कमी होईल का अमुक तमुक काय आता त्यांच्या हातात आहे करायचं का नाही हां त्यांच्या हातात आहे माणूस जे ते होईच म्हणणार की कमी व्हावं ही कमी व्हावं पण आता त्यांच्या हातात आहे बाकी काय आता आता काय सांगाल माडामध्ये तुतारी वाजली कमळनं मार खाल्ला काय तुमचं मत आहे कशामुळे काय झालं म्हणजे लोकांची नाराजी आहे का लोकांची नाराजगी पण होती हां. आणि दुसरी गोष्ट जर कामं जर तुतारीने पुढे चांगली केली अच्छा हां तुतारी बी टिकू शकते. टिकू शकते बरं जर कामं जर तुतारीने पण पुढे केली नाही ती तर तुतारी बी हे कमळासारखं निघूनच जाणार हा साहजिकच आहे हेच मग आहे. काय तुतारी आता महागाई कमी करणार मग ते आता तुतारीने विचार केला पाहिजे. पाण्याचा प्रश्न आहे इकडं आपल्याकडं खटाव पाण्याचा तालुक्यात प्रश्न आहे जेवढे कुठले प्रश्न असतील तेवढे सोडवले पाहिजे. काय काय समस्या आता आपल्या भागात येते आता इकडं समस्या इकडे तर आपल्याला एवढं काय माहिती नाही. हां इकडे आपण एवढं वावरलेलं नाही बरं त्याच्यामुळं आपण इकडं काय सांगू शकत नाही. गाव हेच ना तुमचं पळस गाव हेच माझं हां. पण मी इकडे जास्त दिवस नव्हतो 2 वर्ष झाली इकडे. 2 वर्ष भरपूर झाली याला तुमचा अंदाज आला असतो तुम्हाला काय चालू पाणी लागलं का नाही गाव पातळीवर काय चालू आहे माहित आहे का तुम्हाला 2 वर्ष झाली ना गाव पातळीवर म्हणजे तर इथं जास्त करून पाण्याची तर समस्या असतीच. तर आता सरकारकडून काय अपेक्षा आहे आता सरकारकडून म्हणजे रोड चांगले करावेत सगळं म्हणजे गावची सगळी हे सगळं चांगलं करून द्यावं अच्छा अच्छा हेच. पाण्याचा प्रश्न पाणी आता पाटाला येते ना पाटाला येते का पाणी पाण्याला कुठे येते का तरी कधीतरी कधीतरी पाणी कुठे एवढं येते पाटाला पाऊस झाला का इकडं पाऊस कुठे झालाय पाऊस रात्रीची झाला पाऊस ती नुसतं झिमझिम सडक ओली होती सडक ओली झाली अच्छा पाऊस नाही पडला पाऊस नाही ना आम्हाला बरं आता आता माडामध्ये तुतारी वाजली काय आता तुमचं काय मत आहे काय आता अपेक्षा काय अपेक्षा कशाची आता पाण्याचीच अपेक्षा आहे पाणी पाहिजे पाणी पाहिजे पाण्याची अपेक्षा पाण्याची तर आता माडामध्ये तुतारी वाजली आता काय मत तुमचं कशामुळं झालंय आणि अचानक मग त्याच्यामुळे हे झालं की अच्छा. पहिला माणूस इकडे येत नव्हता हां, बरं. जाणून घेत नव्हता आमची काय अडचण आहे ती जाणून घेत नव्हते हो, प्रतिनिधी आता हे माणूस इकडे येईल जाणून घेईल बाबा असं आहे तसं आहे मग तुम्हाला बदल पाहिजे होता बदल पाहिजे होता अच्छा अच्छा शेतकऱ्याची गरीबाला मदत पाहिजे अच्छा 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 आम्हाला बाकी नको हां पाणी कुठं काय बाबा बांधायला आहे हां हां अडचणी बाबा दूर करायच्या ह्याच्यापेक्षा पाणी प्रश्न मिटवावा हा हा पण महागाविषयी काय बोलाल आता महागाई ही मोद्याने वाढवली मोद्या नाहीच पाहिजे बर बर नाहीच अच्छा पाहिजे अच्छा मोदीनं आता खातवा मागवलं हां. कोणा तुम्हाला सांगतो सगळं पैसे हे कळलं आणि ह्या तुझे पैसे काढते आणि वाटते म्हणजे सततच आता तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री आपलं येणारच आपला 100% येणारच आम्ही आणणारच म्हणजे जनता काय सांगताय हो येणारच. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.